पश्चिम विदर्भात बोगस सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे। अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये 2382 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी नोंदवल्या आहेत। पेरणीनंतरही सोयाबीन उगवलं नसल्यानं अनेक शेतकरी दुबार पेरणी करतायत। कृषी विभागानं सर्वेक्षण सुरू करून संबंधित बियाण्यांच्या विक्रीला बंदी घातली असून नमुने आता तपासणीसाठी पाठवण्यात आले। त्यामुळे दोषी कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे। अमरावती विभागाच्या 4 जिल्ह्यांमध्ये विशेषतः बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन बियाण्यामध्ये उगवण समाधानकारक नसल्याबाबत तक्रारी या आठवड्यामध्ये प्राप्त झाल्या। सोमवारपासून त्या तक्रारी तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती प्राप्त झालेल्या आहेत। तर या अनुषंगाने कृषी विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत। असे साधारणपणे 2500 क्विंटल बियाण्याचा साठा आपण विक्री होण्यापासून रोखलेला आहे। त्याची किंमत 3,80,00,000 पर्यंत आहे।